आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। मुंबई महापालिकेत आता खुल्या वर्गाला आरक्षण मिळालेलं आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेचा महापौर हा खुल्या प्रवर्गातून असणार आहे। या बातमीने मोठ्या पक्षांना आता दिलासा दिलाय। मुंबई महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण असणार आहे। या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। मुंबई महापालिकेत खुल्या प्रवर्गातून महापौर बसण्याची आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। मुंबईसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। वैदेही, काय सांगाल? नक्कीच सगळ्यात जास्त लक्ष हे मुंबई महानगरपालिकेसाठी होतं आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये खुल्या वर्गाचं आरक्षण निश्चित झालेलं बघायला मिळतंय। सलग तिसऱ्या वर्षामध्ये सलग तिसऱ्या टर्ममध्ये अशा पद्धतीनं जे आहे ते आरक्षण खुल्या वर्गाचं मिळालेलं आहे। याच्या आधी देखील खुल्या वर्गाचं आरक्षण होतं, त्यावेळेस किशोरी पेडणेकर या महापौर झाल्या होत्या। त्याच्या अगोदर विश्वनाथ महाडेश्वर देखील खुल्या प्रवर्गातून महापौर झालेले बघायला मिळाले आणि आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये खुल्या वर्गाचं आरक्षण निश्चित झालेलं आहे। त्याच्यामुळे नक्कीच इतर मोठ्या राजकीय पक्षांना आता मुंबई महापालिकेत खुल्या प्रवर्गातून महापौर बसणार आहे। त्यामुळे खुल्या वर्गाचं आरक्षण निश्चित झालंय। आपल्या प्रतिनिधी वैदेहींचा आवाज आपल्याला काही कारणास्तव येत नाहीये, मात्र मुंबईतून एक मोठी बातमी आहे। मुंबई महानगरपालिकेत आता खुल्या प्रवर्गातला महापौर असणार आहे। त्यामुळे बऱ्याच राजकीय पक्षांना आता दिलासा मिळाला आहे, तसंच काहींची चिंता वाढली आहे, कारण मुंबईत आता खुल्या प्रवर्गातला महापौर बसणार आहे।